माझ्या सैनिक मुलाला न्याय मिळवून द्यावं असा आर्त टाहो खून झालेल्या सैनिकाच्या आईने फोडला आहे। सुनेसह त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। उपोषणाला 3 दिवस उलटूनही एकाही राजकीय पुढारी, खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट न दिल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे। कारंजा येथील बीएसएफ जवान सुनील विठ्ठलराव ढोपे यांचा शिलाँग येथे कर्तव्यावर असताना 15 सप्टेंबर 2018 ला खून करण्यात आल्याचा ढोपे कुटुंबियांनी आरोप करत सुनीलचे पार्थिव शरीर ताब्यात घेण्यास नकार दिला। देशात खळबळ उडाली। मुलाचा खून झाला आहे, दोषींवर खुनाचे गुन्हे दाखल करण्याची ढोपे कुटुंबियांनी मागणी केली। ढोपे कुटुंबियांच्या समर्थनार्थ जनता रस्त्यावर उतरली। कारंजात कडकडीत बंद पाळण्यात आला। खासदार, आमदारांसह झाडून पुसून सर्वच राजकीय पुढारी कारंजात ठाण मांडून बसले। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी ढोपे कुटुंबियांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ढोपे कुटुंबीय आपल्या भूमिकेवर ठाम होते। अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि दोषींवर खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले। कार्यवाही करण्याचे शासन व प्रशासनाने आश्वासन दिले। 5 महिने उलटूनही जवान सुनील ढोपे यांना न्याय मिळाला नाही। त्यांच्या मुलाला शहीदाचा दर्जा मिळाला नाही। सैनिकांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या लाभापासून त्यांच्या कुटुंबाला वंचित ठेवण्यात आले। जवान सुनीलला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या आई व पत्नीने चिल्ला पिल्ल्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। उपोषण मंडपाला खासदार, आमदार, एकाही राजकीय पुढारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट न दिल्याने ढोपे कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे। 24 तास महाराष्ट्र फास्टसाठी विनोद तायडे, वाशिम। 15/9/2018 ला माझ्या भावाचा संशयित हत्या झाली। त्यावेळेस आम्ही 21 पर्यंत आंदोलनही बजावले। त्यावेळेस प्रशासनाने आणि राजकीय पक्षाने आम्हाला आश्वासन दिले। जे काय आमदार, खासदार, कलेक्टर जे काय जेवढे होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेत आणि पुढील कारवाई वगैरे केली नाही आणि त्यामुळेच आमच्यावर आज ही वेळ आलेली आहे उपोषणाला। आज 3 दिवस उपोषणाला झालेत, पण कोणत्याही प्रकारचे पदाधिकारी व राजकीय पुढारी कोणी इथे आले नाही। कारंजा लाड येथील स्वर्गवासी बीएसएफ जवान सुनील ढोपे यांचा शिलाँगमध्ये कार्यरत असताना संशयास्पद रीतीत मृत्यू झाला। त्यांचे पार्थिव शरीर त्यांचे गाव कारंजा नगरी येथे आले असता परिवारांनी ते पार्थिव स्वीकारण्यास नकार दिला होता व आंदोलने केली असता राजकीय पुढारी आणि शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिले आणि त्या आश्वासनाची पूर्तता केली नाही। दिनांक 4/2/2019 पासून आम्ही उपोषणाला बसलेलो आहे। कोणताही प्रशासकीय अधिकारी व शासकीय राजकीय पुढारी या उपोषणाकडे डुंकूनसुद्धा पाहत नाही। जो जवान भारताच्या रक्षणासाठी बॉर्डरवर लढतो आणि त्याच्या समस्येसाठी या राजकीय पुढारी आणि शासकीय प्रशासकीय यांना कुंभकर्णी झोप लागलेली असून यांना त्या विषयामध्ये समाविष्ट होऊन काहीतरी मार्ग काढावा, तोडगा काढावा याची काळजी नाही आहे। आणि अशा स्थितीत जर आमचा आज 3रा दिवस असून जो आमचा उपोषण असंच चालत राहिलं तर अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून जिल्हा बंद करावा लागेल आणि या विषयाची दखल शासनाला आणि सरकारला ते घेऊन पूर्ण करावंच लागेल। आणि या आंदोलनाचा प्रायोजकर्ता असा आहे 15/9/2018 रोजी ही बीएसएफ जवान सुनील ढोपे यांची दुःखद निधन झालं होतं आणि जसं या परिवाराने सांगितलेलं आहे की त्यांना जे पार्थिव शरीर मिळालं होतं जवळपास त्यांच्या मृत्यूच्या 3 दिवसानंतर मिळालं होतं। आणि माझ्या माहितीप्रमाणे मी सुद्धा एक फोर्स पर्सन आहे, अर्धसैनिक बलमधून मी सेवानिवृत्ती घेतलेली आहे। ज्यावेळेस कारगिल युद्ध चालू होतं त्यावेळेस 24 ते 30 तासामध्ये कारगिल हिल्समधून श्रीनगरमधून केरळपर्यंत डेड बॉडी 24 ते 30 तासामध्ये पोहोचायची। तर 3 दिवस का लागले बीएसएफला? हा एक मोठा गंभीर विषय आहे आणि याच्यात इन्क्वायरी झाली पाहिजे। आणि याच्यानंतर
ह्या परिवाराने जर सेकंड पोस्टमॉर्टमची डिमांड केली होती आणि यांना आश्वासन प्रशासनाने दिलं होतं, संबंधित पालकमंत्री, संबंधित खासदार, संबंधित आमदार ह्या सगळ्यांनी तिथं हजर होते त्यावेळेस आंदोलनाच्या वेळेस, आणि त्यांना आश्वासन पण दिलं होतं, मग ती पूर्तता का झाली नाही? यानंतर मग यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नाही, कुठल्याही प्रकारचं आश्वासन दिलं ते पूर्ण झालं नाही. मग अशा तऱ्हेची वागणूक ह्या परिवाराला का देण्यात येत आहे हे मला कळालं नाही. आणि जेव्हा मी या परिवाराच्या संपर्कात आलो आणि यांचे डॉक्युमेंट्स वगैरे चेक केले तर यांच्यासोबत खरंच इतकं वाईट परिस्थिती झालेली आहे की मग नंतर मी RTI कार्यकर्ता असल्यामुळे मी सर्व संबंधित कार्यालयांसोबत पत्रव्यवहार केला, त्यांना माहिती विचारली की तुम्ही ही माहिती आम्हाला पुरवा. SP शिलाँग, DG BSF, होम मिनिस्टर भारत सरकार, होम मिनिस्टर महाराष्ट्र राज्य, SP वाशिम, DM वाशिम, सगळ्यांना RTIमध्ये प्रश्न विचारले. एकाही कार्यालयातून मला संतोषजनक उत्तर मिळाले नाही. ही खूप खेदाची गोष्ट आहे की तुम्ही RTI सारख्या माध्यमाला, ज्याला अण्णा हजारेंनी एवढं वर्ष आंदोलन करून त्यांनी आपल्याला RTIचा अधिकार मिळवून दिला, त्या RTIच्या अंतर्गत तुम्ही माहिती पण देत नाही, त्या परिवाराला न्यायसुद्धा देत नाही. आणि मग वरून तुम्ही आता 4 दिवस झाले, जवळपास 3रा दिवस आहे आज उपोषणाला, आणि तरी तुम्ही त्या परिवाराला कुणी येऊन भेटत नाही. कलेक्टर ऑफिसच्या आमच्या टेंटसमोरून सगळे प्रशासकीय अधिकारी येत आहेत, जात आहेत, कुणी बघायला तयार नाही आहे. वाशिम जिल्ह्यात आमचे खासदार आहेत, आमचे पालकमंत्री कुठं आहेत माहीत नाही, आमचे अकोला जिल्ह्याचे होम मिनिस्टर आहेत, गृहमंत्री जे आहेत रणजित साहेब पाटील साहेब, ते आलेले नाही अजून. आणि कोणत्या झोपेमध्ये, जसं गजाननराव जाधव यांनी म्हटलं, कुंभकर्णी झोपेमध्ये झोपलेले आहेत. तर खरंच या परिवाराला ह्या प्रशासनाचा न्याय मिळवून द्यायचा हेतू आहे की नाही याच्यावर सुद्धा आम्हाला आता शंका येत आहे. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा.